हॅलो फ्रेंड्स, रोहित किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मस्तपैकी मटार चीज पराठाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। करायला खूप सोपी, कमीत कमी साहित्यातली टेस्टी अशी रेसिपी आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी नक्की बेल आयकन दाबा। लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। करूया आपल्या मटार चीज पराठ्याला सुरुवात। इथे मी मेजरिंग कपचे 1 कप मटार घेतलेले आहेत। म्हणजे नुसते मटार घेतलेले आहेत, बॉईल वगैरे केलेले नाही आहेत। ते आपण मिक्सरला असे जाडसर जरा बारीक करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, डायरेक्ट बारीक करायचे आहेत। आता एका भांड्यामध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची। ती तेलावरती छानपैकी परतवून घेऊया आधी। आणि आता त्याच्यामध्ये आपण जे मटार बारीक केलेले होते ते सुद्धा टाकून घेऊया। आणि ते सगळं आपण परत एकदा तेलावरती व्यवस्थित असं परतवून घेऊया। ह्याच्याने मटारचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल, असे आपण व्यवस्थित परतवून घेतले। तर आता आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकूया। इथे धणा आणि जिरा पावडर मिक्स 1 टीस्पून घेतली आहे, लाल तिखट 1 टीस्पून घेतलेला आहे, गरम मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे आणि चाट मसाला 1 टीस्पून घेतलेला आहे। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे तेलावरती परतवून घ्यायचं। म्हणजे आपण जर मटार बॉईल करून घेतले असेल तर आपल्याला एवढं करायला लागलं नसतं, पण आपण असेच मटार घेतले त्याचाही टेस्ट वेगळी येते। हे बघा, मीठ टाकून घेतलेलं आहे। परत एकदा छानपैकी सगळं परतवून घेऊया। आणि आता हा सगळा मसाला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि तो थंड करायला ठेवूया। इथे आता मी चपातीचं पीठ, जे म्हणजे आपण चपात्या जे करतो त्याचं जे पीठ असतं त्यातला असा एक मोठासा असा गोळा घेतलेला आहे। तो आपण जशी आपण रेग्युलर चपाती लाटतो तसंच लाटायचं आहे, फक्त नेहमीची चपातीपेक्षा जरासा हा थोडा जाडसर असेल। अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेले आहे। आणि आता आपण जो मसाला मटारचा तयार केला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि तो सगळीकडे पसरवायचा। म्हणजे सगळीकडे म्हणजे पूर्ण चपातीवर पसरवायचा नाहीये, मधोमध जरा असा मी चौकोनी आकारामध्ये पण करते, कारण का आपण पराठा जरा चौकोनी शेपमध्ये करतोय। गोलमध्ये पाहिजे तर तुम्ही गोलमध्ये पसरवा, असं काही नाही। मी असं जरा थोडंसं चौकोनी असं जरा पसरवून घेते। आणि जेवढा पाहिजे आपल्याला, जेवढ्या जाडीचा पाहिजे, साधारण 1 टेबलस्पून भरपूर होतो एका पराठ्यासाठी। ते बरोबर सगळीकडे व्यवस्थित पसरलाही जातो, आपण का पुढे पराठा लाटणार पण आहोत तो। आता आपण त्याच्यावरती चीज टाकणार आहोत। चीज आता तुम्हाला जर भरपूर आवडत असेल तर अजून जास्त चीज टाकलं तरी चालेल। मी एक साधारण सगळा मसाला कव्हर होईल अशा याने सगळा त्याच्यावरती चीज टाकून घेतलेला आहे। चीज आधी थोडं किसून घेतलं होतं आणि ते आपण नंतर त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे। आता मी दाखवते त्या पद्धतीने आपण हा पराठा फोल्ड करून घेऊया। आधी सगळीकडनं एक बाजू व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, म्हणजे ती एकमेकांवरती व्यवस्थित अशी चिकटली। आता थोडंसं पीठ घेऊन आपण परत हा पराठा व्यवस्थित असा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडनं, जेणेकरून व्यवस्थित असा तो सगळा मसाला पसरला जाईल आणि पराठा अजून व्यवस्थित आपला होईल। एकदम जाड असा होणार नाही, छानपैकी असा पातळ असा व्यवस्थित सगळीकडनं लाटून घ्यायचा। आता हे सगळं करताना एकीकडे आपण पॅन गरम करायला ठेवला होता पराठ्यासाठीचा, आणि त्याच्यावरती बटर किंवा तूप टाकून छानपैकी आपण हा पराठा शेकवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी मस्तपैकी। हे बघा, आता इथे मी असा लाटून घेतलेला आहे व्यवस्थित। सगळीकडे पूर्ण मसाला प्लेन अगदी झालेला आहे, त्यामुळे मटार हे बारीक करताना एकदम असं हे नाही, जाडा राहायला नाही पाहिजे, असं जाडसरच ठेवायचं आहे। पण एकदम पण नाही की तो लाटताना फाटला पाहिजे पराठा आणि मटार बाहेर येईल, अशा याने पण बारीक करायचं आहे, तशा पद्धतीने बारीक करायचं आहे।
आता सगळीकडनं मी छानपैकी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यावरती हा पराठा दोन्हीकडनं मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत शेकवून घेऊया। आता त्याच्यावरनंसुद्धा थोडंसं तूप लावून घेते मी, म्हणजे तो उलटल्यानंतर वरतीसुद्धा छानपैकी तूप राहील आणि तो शेकायला पण त्याला मदत होईल। हे बघा, अशा पद्धतीने इकडनं पण तूप लावून घेते मी आणि आता तो छानपैकी उलटून दोन्ही साईडनी मस्तपैकी क्रिस्पी असा, एकदम म्हणजे असं हे नव्हे पण छान क्रिस्पी असा हे केला की तो जरा खायला छान वाटतं ते कवर। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मस्तपैकी आपण हा पराठा शेकवून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने छान टेस्टी आपला मटार चीज पराठा हा तयार झालेला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा सुंदर मटार चीज पराठ्याची रेसिपी आहे। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीपर्यंत। तोपर्यंत आपला मटार चीज पराठा हा एन्जॉय करा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा।